सुंदर मनमध्ये भरली अबे ऐक बस रेस्ट घे जरा शर्यतीत कुठं असते रेस्ट विके चल अरे पण अबे एवढं सगळं आता जिंकू किंवा मरू विके चल 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 स्टॉप वॉच कर टायमर लाव चल 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 व्हेरी गुड लतिका तू सगळ्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं आणखीन एक गोष्ट अटॅकर जर अग्रेसिव्ह असेल तर डोळ्यात बोट घालायचं म्हणजे अटॅकर आंधळा होतो आणि तुम्हाला पळायला वेळ मिळतो कमान लतिका कमान Respect women, okay? रिस्पेक्ट आपण नंतर बोलू. तेच तुला सांगितलं होतं आपण नंतर बोलू. कल्प्या गाडी काढ. सोड्या काय प्रॅक्टिकलचा ट्रेलर पाहिला का? गुड जॉब लतिका. चल 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 किती झाले? 3.5 मिनिट. 2 मिनिटात झालं पायरी होईल. तू बस आधी जरा बस. जमतंय तुला फक्त अजून थोडीशी मेहनत प्रॉपर गायडन्स पाहिजे. गायडन्स काय भेटणार नाही आपल्याला मेहनत करणार मी विके. सर 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 थँक्यू. कशाबद्दल? लय भारी शिकवलं तुम्ही. दॅट्स माय ड्युटी. मुलींनी कधीच स्वतःला वीक नाही समजायला पाहिजे. हा सर. जगातल्या सगळ्या फायटिंग टेक्निक शक्तीवर नाही स्ट्रेंथवर असतात. मी तुम्हाला सगळ्यांना फुल ट्रेन करणार आहे कारण तुम्हाला सगळे घाबरले पाहिजे. हा सर पण ते दौलतच्या वतीनं मी माफी मागते तुमची. तू कशाला माफी मागते? सर आमच्याच गावात येऊन तुमचा अपमान झालाय. नाही नाही इट्स ओके. त्या दौलतला ना टेम्पर इश्यू आहे आणि ह्या टेम्परने चॅम्पियन होत नाही कोणी. तुमचा राग तुम्हाला बाजूला ठेवावा लागतो आणि तो दौलत स्वतःच्या आईला पण रिस्पेक्ट देत नाही. हो सर पण तुम्ही गुरु आहे. मी गुरु? हा माझ्यासाठी तरी आहात. लतिका आजकाल असा विचार कोणी करत नाही. लोकांना असं वाटतं की त्यांनी आम्हाला पैसे दिले म्हणजे आम्हाला विकतच घेतले. ट्रेनरला कोणी गुरु मानत नाही. सर पण मी मानते. तू मला गुरु मानला मी पण तुला शिष्य मानतो आजपासून. हो सर हायच मी तुमची शिष्य. तुम्ही मला जे सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणलात ना जण जो खडू चल तर ते बी करेन मी. लतिका तू खूप चांगली मुलगी आहे. मी पैसे घेऊन लोकांना ट्रेन करतो पण मला पण घरदार आहे. पण असा विचार कोणी केला नाही. मी एवढ्या लोकांना ट्रेन केलंय पण आजपर्यंत मला कोणी गुरु मानलं नाही. मी ना नेहमीच पैसे घेऊन शिकवणारा ट्रेनर राहिलो पण तू ना मला जुन्या काळात नेलं.
गुरु शिष्याच्या. लतिका, मी तुला सगळं शिकवेल. तुझ्या एवढी निष्ठा मी कोणात बघितली नाही. लतिका, तू फिटनेसकडे लक्ष दिलं ना तर तू नक्की काहीतरी चांगलं करशील. मी तुला फुल ट्रेन करूनच जाणार. बोल, तुला काय काय शिकायचंय? सर एक रिक्वेस्ट होती. बोल ना. या ट्रेनिंगची जास्ती गरज मला नाही, माझ्या नवऱ्याला आहे. प्लीज सर, तुम्ही त्याला शिकवाल का? नाही म्हणजे तुमच्या वेळेनुसार. कोणाला? अभिमन्यूला? हां सर. नाही लतिका, आय एम सॉरी. प्लीज सर, असं नका ना करू. आबांना हे नाही आवडणार लतिका. मी बोलू का आबांची? नाही ऐकणार ते. अहो सर प्लीज, काहीतरी थोडं तरी प्लीज सर. प्लीज लतिका, तू एवढी गयावया करू नकोस. खरंच मी नाही ट्रेन करू शकत तुझ्या नवऱ्याला, आणि ते सुद्धा ऑफिशियली. अहो सर पण. हे बघ, मी तुला काय म्हटलं, मी तुला सगळं शिकवेल. हो सर, पण तुम्ही हे बी म्हणले की मी त्याला नाही शिकू शकत. हो म्हटलं होतं मी, ते शक्य नाही. आणि तू तसं केलं तर मला तुझं ट्रेनिंग थांबावं लागेल. आणि हा माझा स्टँड आहे. पण काय सर? पण मी दिलेल्या ज्ञानाचं तू काय करते त्याच्यावर माझा कंट्रोल नाही. आणि ते मी कसं चेक करणार? तू घरी गेल्यावर नवऱ्याला ट्रेनिंग मधलं काय काय शिकवणार ते मला कसं काय करणार? कारण ऑफिशियली मी तुला असं नाही म्हणू शकत ना की नवऱ्याला भेटू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस. मी तुला नाही म्हणेन, पण तू माझ्या ऑर्डर फॉलो करते की नाही हे मला कसं कळणार? कारण ट्रेनिंग नंतर तू काय करते याच्यावर माझा कंट्रोल नाही. माझा ऑफिशियल स्टँड हाच आहे की मी दौलतच्या कॉम्पिटिटरला ट्रेन करू शकत नाही. पण तुझ्या आयुष्यात तू काय करायचं हा तुझा प्रश्न आहे. सर एक विचारू का? हा विचार ना. तुम्ही मला शर्यतीसाठी तयार कराल का? तू मला गुरु मानलाय, त्यामुळे शिष्याला ज्ञान देणं माझं काम आहे. अरे इथल्या शर्यतीसाठी काय, मी तुला ऑलिम्पिकच्या शर्यतीसाठी पण तयार करेन. 1 महिन्यात तयार कराल तुम्ही? हो, फक्त मी सांगेन तसा डाएट आणि प्रॅक्टिस फॉलो कर. बाकी तू फिट आहे. तू शर्यतीत उतरली ना तर तू भल्याभल्यांची सुट्टी करशील. करणार सर. अरे नको नको बस. थँक्यू सर. ढाल जर आमच्या घरी आली ना तर ती मी तुम्हाला अर्पण करायला सांगेन. ऑफिशियली मी ते ऍक्सेप्ट करू शकणार नाही. चल येतो मी. बाय. बाय सर. थँक्यू. थँक्यू. काय दौलतला चित केलं तू? तो यावरून नडत होता मोहन सरांशी. मायावरून म्हणजे? त्याला असं वाटतंय की तू जी प्रॅक्टिस करतोय ती एकदम करेक्ट आहे आणि जे मोहन सर शिकवतायत ते एकदम फालतू. घ्या आहे का? हे म्हणजे दैव देतन कर्म नेतं त्यातला प्रकार आहे. काय ना सर, त्याला जे शिकवतायत ना त्याचा रिस्पेक्ट करणं तर सोड, त्या ज्ञानाचा तो उपयोग बी करतोय की नाही काय माहित, देवच जाणे. त्या जागी जर मी असतो ना ते अशी मोठी झोळ घेऊन बसलो असतो त्यांच्यासमोर. जेवढं काही मिळेल, जेवढं काही शिकता येईल सगळं साठवलं असतं आयुष्यभरासाठी. मोहन सरांचे इंटरव्ह्यू ऐकलेत मी ते. त्यांची खासियत काय माहिती आहे का तुला? खेळाडूच्या शरीरापेक्षा त्याच्या मनाचा विचार करून ट्रेन करतात ते त्याला. त्यामुळे ज्याला ट्रेनिंग म्हणलं ट बी कळत नाही ना तो माणूस बी चोख ट्रेन होतो त्यांच्या खाली. अरे त्याचं जिवंत उदाहरण तुझ्या समोर उभं आहे. तेच सांगतोय तुला, ट्रेनिंगकडे लक्ष दे, खाडा पडू देऊ नको ट्रेनिंग मध्ये. हो, आदर्श शिष्य बन त्यांची. बरं चल मला दाखव बरं दौलतला कसं चित केलं ते. म्हणजे प्रॅक्टिकल दाखव ना. अरे असं कसं दाखवू? ते दौलतला ना पाहिल्यावर लगेच राग येतो आणि कृती कशी आपोआप घडते. पण तुझं तसं नाही ना, तुला पण राग कसा आणू? उलट मला तर हसू येईल. हसू येतं का तुला? मग असं इमॅजिन कर, समोर एक राक्षसासारखा दिसणारा गुंड उभा आहे तुझ्या. त्याचकडे लक्ष द्यायचं. पर्स हेरून ठेवली त्यानं कधीची. जशी तू बेसावध होणार तशी तुझी पर्स घे. जमतंय?